मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत एक छोटंसं बाउल। हे बघा, या पद्धतीने हा बाउल बनवलेला आहे। या बाउलचा उपयोग आपण सुपारीची बैठक म्हणून करू शकतो। अशी सुपारी मोत्याची आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो, किंवा छोटी खाऊची वाटी जर ठेवायची असेल तुम्हाला देवासमोर, तर ती खाऊची वाटी तुम्ही ठेवू शकता। बघा, हा सुंदर असा बाउल तयार झालेला आहे, कलरफुल। तर आपण आता हा बाउल बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 mm चे क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत मी, आणि त्याच्याबरोबरच 6 mm चे 3 कलरचे मोती घेतलेले आहेत। एक डार्क ब्ल्यू, स्काय ब्ल्यू आणि पिंक कलरचे। तुम्ही कोणतेही कलर याच्यामध्ये यूज करू शकता। तर आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कटर, आणि अजून आपण निडल घेणार आहे त्याच्यासाठी, आणि एक 40 नंबरचा तंगूस घेणार आहे। तर आपण आता या बाउल बनवायला सुरुवात करूया। एकदम सोपा अशा पद्धतीने हा बाउल बनवलेला आहे। तर बघा, सर्वात प्रथम आपण डार्क ब्ल्यू कलरचं 6 मणी होऊन त्याचा राऊंड करून घेतलेला आहे, गाठ मारून घेतलेली आहे, आणि पुढच्या मण्यातून सुई काढून घेतलेली आहे। याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला एक पिंक मोती घ्यायचा, परत 2 व्हाईट मोती घ्यायचे आहेत। मी क्रीम कलरला व्हाईट म्हणते, व्हाईट मोती घ्यायचे, आणि परत आता डार्क ब्ल्यू झाला, पिंक झाला, तर स्काय ब्ल्यू, एक स्काय ब्ल्यू कलरचा घ्यायचा, परत 2 क्रीम कलरचे घ्यायचे, आणि परत एक पिंक कलरचा घ्यायचा। बघा, या पद्धतीने हे घेतलेले आहेत आपण। आणि आता काय करायचं, आता जो मोती आहे खालचा, त्याचा पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे पाकळी तयार करायची याची। याच्यात एक गंमत आहे बघा, आता ह्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 प्रकारच्या गोष्टी शिकवणार आहे किंवा दाखवणार आहे। म्हणजे बघा, 2 प्रकारचे फुलं याच्यात तयार होतात। आता परत पिंक घेतला आहे, 2 क्रीम घेतला आहे, एक स्काय ब्ल्यू घेतला आहे, परत 2 क्रीम घेतला आहे। आता काय करायचं, बॅक साईडचा जो पिंक आहे त्याच्यात टाकून खालच्या एका ब्ल्यूमधनं आणि त्याच्या पुढच्या ब्ल्यूमधनं, म्हणजे 2 ब्ल्यू अशी काढायचं। ही दुसरी पाकळी तयार झाली। तर मी तुम्हाला सांगत होती की 2 प्रकारची फुलं तयार होतात। तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या गोष्टी तयार करायला शिकणार आहात तुम्ही, म्हणजे मी दाखवणार आहे असं समजा। हे बघा, परत तेच घेतलेलं आहे कॉम्बिनेशन, परत पिंकमध्ये टाकून पुढच्या 2 ब्ल्यूमधनं काढलेली आहे सुई। सेम इथे घ्यायचं आहे, एक पिंक, 2 क्रीम, एक स्काय ब्ल्यू, आणि परत 2 क्रीम। आणि परत मागच्या पिंकमध्ये टाकून तर हे जॉईन करताना बघा, या ब्ल्यूमध्ये घ्यायचं, पुढच्या ब्ल्यूमधनं पुढच्या पिंकमध्ये घ्यायचं। आता काय करायचं आहे, आता 2 क्रीम, एक स्काय ब्ल्यू आणि 2 क्रीम। बघा, मी तुम्हाला म्हणलं ना 2 प्रकारचे फुलं, तर आपलं एक प्रकारचं फूल तयार झालेलं आहे। बघा, दाखवते, फक्त सुई आपण वरच्या बाजूला काढून घेऊ। तुम्ही एवढंच फुल करायचं असेल तर गाठ मारून घेऊ शकता। स्काय ब्ल्यूमध्ये वरती सुई काढून घेतलेली आहे। हे बघा, हे एक प्रकारचं फूल तयार झालं, बरोबर आहे। आता दुसऱ्या प्रकारचं फूल तयार करायचं, त्याला काय करायचं, 2 क्रीम, आता इथे बघा डार्क ब्ल्यू, पिंक आणि स्काय ब्ल्यू, आता परत डार्क ब्ल्यू घ्यायचं। हे आपण 12 मोती घेतलेले आहेत, 6 नंबरचे, स्काय ब्ल्यूमधनं काढलं। काय केलं, 2 क्रीम, एक डार्क ब्ल्यू, 2 क्रीम, आणि पुढच्या स्काय ब्ल्यूमधनं काढायचं। ह्या पाकळ्या पूर्ण झाल्या की बघा, हे दुसऱ्या प्रकारचे फूल पूर्णपणे तयार होतं। सेम प्रोसेस ना या पाकळ्या सगळ्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत। मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। सोबत तुम्ही जर कमेंट केल्या त्याच्यावरती तर मला त्या आवडतील। बघा, ही पाकळी तयार झाली, अशा पद्धतीने पुढच्या करायच्या। मी कुठलीही गोष्ट सोप्यात सोप्या पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न करते। सुरुवातीचे माझे व्हिडिओ जरा गडबडीत झालेले आहेत, पण आताचे व्हिडिओ मी खूप सावकाश आणि
व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. आता शेवटची पाकळी आपली 2 क्रीम, 1 ब्ल्यू, 2 क्रीम. बघा हे आता आपलं दुसऱ्या टाईपचं फूल तयार झालेलं आहे. मी पुढे वरती ब्ल्यूमधनं काढून घेते, कारण वरच्या पाकळीला आपल्याला नंतर ते पुढं करायचं आहे म्हणून. हे बघा हे दुसऱ्या टाईपचं फूल सुंदर असं तयार झालेलं आहे. हे अशी फुलं तयार करून तुम्ही महिरपसाठी किंवा लटकनसाठी किंवा कुठेही वापरू शकता. आता पुढे काय करायचं आपल्याला, 2 आपण क्रीम कलर टाकले, 1 पिंक कलर आणि 2 क्रीम कलर. सेम खाली केले तसंच, फक्त इथे मध्ये आपण पिंक कलरचा मोती टाकलेला. आता हे फूल तयार होत नाही, पहिले 2 झाले, 30 फुलं तयार होतात. आता याला वाटीचा शेप येईल, थोडासा गोल आकार येईल. या पद्धतीने पूर्ण पाकळ्या तयार करायच्यात. परत दोन क्रीम, 1 पिंक, 2 क्रीम. ॲक्च्युली हे फूल तुम्ही संक्रांतीला किंवा ही वाटी तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता किंवा कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. बघा हे आता परत पुढच्या पिंकमधनं वरतून काढून घ्यायचं आपल्याला पिंकमध्ये. आणि ही आपल्याला ही लाईन पूर्ण झालेली आहे. बघा ह्याला थोडासा गोलाकार शेप आलेला. ओढून घ्या घट्ट व्यवस्थित वायर झालं. आता पुढच्या ओळीला काय करायचं आहे आपल्याला, 4 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. हां, आणि त्याच्यासोबत वरती स्काय ब्ल्यू येईल आता. आणि 1 स्काय ब्ल्यू कलरचा बाजूला करून खालच्या एका मोत्यातून सुई उलटी वापस काढायची आहे. बघा असं. आणि आता 3 क्रीम कलरचे घ्यायचे आणि पुढच्या पिंकमधनं काढायचं. म्हणजे हा बघा हा एक त्रिकोण तयार झाला. म्हणजे हा वाटीचा वरचा शेप येतो आहे. परत सेम तसंच करायचं आहे. 4 क्रीम कलरचे, 1 स्काय ब्ल्यू बाजूला सरकून खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि 3 क्रीम कलरचे परत मोती टाकायचे आणि पुढच्या पिंकमधनं काढायचं. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जसं हवं तसं घेऊ शकता. सोप्यात सोप्या पद्धतीने ही वाटी तयार होते. खूप अवघड नाही आहे तुम्ही करायला घेतली तर. सेम प्रोसेसनं आपल्याला या 6 पाकळ्या तयार करायच्या आहेत. मी थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे, तुम्ही स्लो करून बघू शकता. 1 पाकळी दाखवल्यामुळे मी पुढच्या जरा फास्ट घेतलेल्या आहेत. आता ही आपली शेवटची पाकळी तयार होते. फक्त वायर तुम्ही घट्ट ओढून घ्या, त्यामुळे त्याला वाटीचा शेप यायला मदत होते. लूज जर केलं तर तो आकार आपल्याला तसा येणार नाही बाउलसारखा. हे बघा या पद्धतीने आपली ही शेवटची पाकळी तयार होते. नंतर तुम्ही काही मण्यांमधून वायर फिरून डबल गाठी मारून परत वायर काही मण्यांमध्ये फिरवून घ्या, त्यामुळे वायर निघणार नाही, बाउल पक्का होऊन जाईल. सुंदर असा बाउल तयार झाला बघा. किती लवकर आणि पटकन झालं आहे बघा ते. याच्यामध्ये अशी सुपारी ठेवा किंवा खाऊची वाटी ठेवा. आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद मैत्रिणींनो.